नमस्कार, मी ज्योतिष योगेश वंकेश रात्र ज्योतिष कार्यातून आज आपल्याशी संवाद साधत आहे. आजचं दैनिक राशी भविष्य. तर सुरुवात करूया. आजची दिनांक 27 जानेवारी 2026. आजचा वार मंगळवार. तर सुरुवात करूया मेष राशीपासून. तर मेष राशी काय म्हणते, तर आज तुम्हाला कार्यक्षेत्रात प्रगती मिळणार आहे. ज्या कार्यक्षेत्रात तुम्ही काम करत आहात, व्यवसाय नोकरी, त्यात उत्तम अशी प्रगती साध्य करण्याचा आजचा दिवस आहे. वृषभ रास काय म्हणते, आज तुमच्या घरामधली वातावरण सुखद असणार आहे. आज तुम्हाला घरात काही ना काहीतरी सुखद धक्के तुमच्या आई वडील भाऊ बहीण यांच्याकडनं मिळणार आहेत. मिथुन रास काय म्हणते, विचारांमध्ये आज तुम्हाला काही स्पष्टता येणार आहे. जे एवढे दिवस मनामध्ये गोंगावणारे दुटप्पी 3 टप्पी 4 टप्पी जे विचार आहेत, तुमचा जो द्विस्वभाव आहे, तर त्या द्विस्वभावाचे आज तुम्हाला काहीतरी स्पष्टता निश्चित मिळणार आहे. कर्क रास काय म्हणते की संयमाने घेतलेले निर्णय तुम्हाला योग्य ठरणार आहे. जे भावनिकतेने निर्णय घेण्याची क्षमता दुर्क्षमता तुमच्यामध्ये आहे, ती आज थोडी संयमाने निर्णय घेतल्यामुळे तुम्हाला आज फायदा होणार आहे. सिंह रास काय म्हणते, नेतृत्व गुण उजळून निघणार आहे, पण कशामुळे, तर नम्रतेमुळे. तर ती नम्रता तुम्ही आधी बाणवा, तर तुम्हाला उत्तम असा दिवस आहे. कन्या रास म्हणते, मेहनतीचे कौतुक होईल. तर जे एवढे दिवस तुम्ही काम करताय त्या मेहनतीचं आज तुम्हाला निश्चित फळ मिळणार आहे. तुळ राशीमध्ये कला व सर्जनशीलतेत यश मिळेल. शुक्राची रास आहे, त्यामुळे कला आणि सर्जनशीलता ही तुमच्या अंगभूत आहे. त्या अंगभूत कलेमुळे तुम्हाला उत्तम असा फळ मिळणार आहे. वृश्चिक राशी काय म्हणते, आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. तर वृश्चिक राशीमध्ये काही प्रमाणात थोडा खोटेपणा असतो. तर तो खोटेपणा काय आहे तो शोधा आणि आत्मपरीक्षण करा. तर त्याचा तुम्हाला काही ना काहीतरी आउटपुट मिळालं ते दिसेल, तर स्वतः भोवतीच चर्चा करून ते सुधारवा जरा. धनु राशीचा विचार केला तर शुभ वार्ता मिळण्याची आज काहीतरी शक्यता आहे. तर शुभ वार्ता मिळाली तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला टाका, वाचायला आम्हाला आनंद मिळतो. तर मकर राशीचा विचार केला तर कामाचा ताण वाढेल, आरोग्य जपा असं आम्ही सांगतो, पण लोक आरोग्य जपत नाही ना आमच्याकडेच येतात पत्रिका घेऊन. तर आरोग्य जपा, डॉक्टरचा सल्ला घ्या, मार्गदर्शन घ्या आणि इलाज करा वेळेवर. कुंभ राशीच्या लोकांना नव्या कल्पनांना आज वाव मिळणार आहे. पण त्या वाव कधी मिळते, जेव्हा तुम्ही लोकांना त्या सांगाल. अंतर्मुख होऊन स्वतःकडे त्या कल्पना ठेवू नका. त्या कल्पना लोकांना सांगा, त्याच्यावर काहीतरी मार्गक्रमण करा. मीन राशीसाठी विचार केला तर मन प्रसन्न राहील. तर आज त्यांची कुठल्या ना कुठल्या आध्यात्मिक स्थळाला, आध्यात्मिक व्यक्तींशी त्यांची गाठ भेट होईल. तर आज आपण 12ही राशींचं आजचं दिनविशेष किंवा दिन भविष्य बघितलं. तर 12ही राशीच्या लोकांना आज उत्तम असा दिवस जावो ही दत्त महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.